अहो असं काय म्हणता वस्ताद? आपण कुस्ती केली तर आपल्याच कुस्तीचा मान वाढणार किंवा जगात, आणि सच्चा पैलवान कधी कुस्त्या नाही म्हणत नाही बघा. ठीक आहे, मग तू खेळायचीस कुस्ती. मी ते नाही वस्ताद, ते काय असते बघा, ते 2 वर्ष मी कुस्ती केलेली नसते, तेव्हा ते मला जमणार नाही बघा. मग वर तोंड करून कुस्ती नसा नसा थाय माझ्या, आणि मी स्वच्छ पैलवान असल्या बाता कशाला मारतोस रे? बरं ते नाही मारत, पण तुम्ही ते उद्या कुस्ती ठेवताय ना? तू खेळला तर वस्ताद ते मला खेळता येणार नाही बघा, ते माझं ते जरा कारण असते. हे बघ, मग तुझी कुस्ती हे माझं कारण समज. उद्याची कुस्ती होणार ती तुझी कुस्ती बघायला, नाहीतर नाही होणार. ते पुन्हा सोम्या गोम्यासाठी दाखवायला तर अजिबातच नाही. आपण मी हे बघ, तू कुस्ती खेळणार असशील तर उद्याची कुस्ती होईल, नाहीतर माझा रस्ता बदल. चल बघू, बोल खेळणार का? अरे तू गेल्यापासून 2 वर्ष झाली कुस्त्या झालेल्या नाहीत गावात. नाही पण मी काय म्हणते वसंत, वयमान, अरे वयमान की. हा ते मी खेळायला तयार आहे. मग उद्या कुस्त्या होणार. हे पोरांनो, चला करा तयारी. वा 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 बंड्या, काय मस्त खबर दिलीस माहितीये. हो पप्प्यादा, मस्त कसली. अहो तो राणा कुस्ती खेळणार म्हटल्यावर जिंकणार आहे फिक्स आहे. आणि उलट त्या साहेबापुढे त्याचं इम्प्रेशन पडणार, पडू दे की मग. पण तायडी समोर त्याचं खरं रूप उघड होणार, त्याचं काय? हे कसं काय आहे बंड्या, ह्यो राणा आहे का नाही, तो हाडाचा पैलवान आहे. तो कधीच कुठली कुस्ती हरत नाही. आपण काय करायचं, आपण वस्तादाला गाठायचं आणि वस्तादाला सांगायचं की कोल्हापुरातनं असा भारी पैलवान आणा की त्याला फक्त राणाच हरवू शकेल. आणि मग काय होणार? काय? तो राणा त्या पैलवानाला हरवणार आणि तायडी समोर त्याचं खरं रूप उघड होणार. ऐका की, काय आहे ते आपण मिरजला जायचं काय? कशाला? ते ना तुमच्या डोसक्याला काहीतरी झालंय. म्हणजे या आधी बी तुम्ही राणा भाऊजींबद्दल असंच काहीतरी बोलत होता. अहो अख्ख्या गावाला माहितीये ते राणा भाऊजी आहेत म्हणून, पण तुम्ही तसं का करता ते कळणं झालंय मला. तर का तर का काय करायला आज मुद करायला आज जातीस आता. काय आहे तुझं टक्कुर मी असं फोडीन की मिरज सोड कुठले बी दवाखान्यात दुरुस्त होणार नाही. पोलिसात जाऊन काय होणार, तुझं टक्कुरच मी फोडला असलं तर. हा आता आज जायचं, मोदक करायचं, मला खायला पाहिजे. हा आणि मी सांगितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. पप्प्यादा, ही आयडिया भारी आहे बघा. कुठली ह्याची डोसकं पडायची? अहो ते नव्हं, कुस्तीचं म्हटलं मी. हा आता कसं आहे, शेवटी माननीय परेश पाटील आहे, त्यांच्या डोसक्यात अशा भारी सुपीकच आयडिया येणार की नाही. मग म्हणजे एक काम करायचं, त्या कोणत्या वस्तादाला जाऊन गाठायचं, त्याला सांगायचं भारीतला पहलवान आण, पैसे लागल तेवढं मी देतो. निघ. अच्छा पैसे तायडी देणार म्हणून सांग. हा चालतंय, निघ आता निघ. आता मजा येणार. तात्या मजा येणार, आता मजा येणार. काय आहे, गणपती विसर्जनाच्या आधी ह्यो राजा राजगोंडा विसर्जित होणार. अरे आज लय दिवसानं असं मैदान लागलंय, जबऱ्या कुस्त्या व्हायला पाहिजेत. काय अरे कोल्हापूरचा मोठा पैलवान आणलाय, त्याला माती चारा आणि आपल्या दौलतवाडीचं आणि या तालमीचं नाव राखा. काय हा कळलं काय? हलगीवाला आज चांगली हलगी काढली पाहिजे. नमस्कार 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 नमस्कार. वस्ताद हे साहेब बर का, आणि साहेब हे दौलतवाडीचं वस्ताद. हे समजा पैलवानच नाही की यासनी शिकवतात. ही बघा, ही माती बघा, ह्याच्यात दूध तूप सगळं घातलं जाते ना का, तवा ही माती तयार होत्या. बघून घ्या, सगळी तालीम बघून घ्या. काय
छान मस्त. आणि ह्या वस्तादानी आज तुमच्यासाठी खास कुस्ती भरवल्या. नमस्कार साहेब, बसून घे की. बसा बस बस. काय वस्तात सगळं व्यवस्थित? हे, मैदान चंगी होणार. हा पर राणा कुस्ती खेळायला पाहिजे. हा हे, या की वस्तात या. वस्तात आपण कुस्ती कशासाठी भरवल्या? ती साहेबांनी कुस्त्या बघायच्यात म्हणून. होय नव. मग कोल्हापुरातनं जो पैलवान येणार आहे तो कसा आहे तुम्हासनी माहिती आहे नव? हा, आपल्या पैलवानासनी एका मिनिटात तो माती चारल हे काय नाही. साहेबासमोर दौलतवाडीची मान खाली जाता कामा नये. राणाचा काही भरोसा नाही म्हणून या सगळ्याशी तयार केलंय मी. ते मला काही सांगायचं नाही. इथं दौलतवाडीचाच पैलवान जिंकला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय बी करा. अरे कोल्हापुरातला येणारा पैलवान म्हणजे साधा सुद्धा आहे वय. पप्यादा या. या हे बघ, पैलवान आले, कोल्हापुरात आल्यात पैलवान. नमस्कार वस्ताद. हा परंपरा काय तयारीला लागू दे का त्याची. बर चला, लागा तयारीला. या तर या रणविजय गायकवाड. तुमचीच वाट बघत होतो, तुमच्याशिवाय कसं काय चालू करणार. ते वस्ताद नमस्कार करते बघ. हा ते झाली काय सगळी तयारी? झाले की. ते साहेब सुरू करायचं काय? वहिनी तुम्ही बसून घ्या बघा. बसा तुम्ही. अरे वा वा वा, सरपंच बाई. सरपंच बाई तुम्ही आलात ते लय बरं झालं बघा. म्हणजे काय आहे, आज दौलतवाडीचा पैलवान कोल्हापूरच्या मोठ्या पैलवानाला हरवणार आहे आणि त्याचा सत्कार करायसाठी आम्हासनी कुणीतरी हवंच होतं. तुम्ही करा सत्कार. हा चालते चालते या. नाही नाही राहू द्या. थांबता इथं. बरं बरं बघा बघा व्यवस्थित बघा. हा या. हा करूया चालू. ते वस्ताद सुरू करा. चला करूया सुरू. हा हे चला. चला करा सुरू. हा शाबास. बघितलंच काय तायडे. हा या पैलवानाला फक्त रानाच हरवू शकतोय. रानाच. आता तुझा डाऊट क्लिअर होतोय बघ. बघ तू. अरे काय जरा नीट खेळा की रे. आ असा अंगात जोर नसल्यासारखं काय खेळायला लागलाय सा. अरा वस्ताद, दौलतवाडीत एक बी पैलवान नाही जो बाहेरनं आलेल्या पैलवानाला हरवू शकेल. अरे त्याला हरवणार तो फक्त रानाच. अरे राणा, अरे चल उतर मातीत. मी नाही नाही. ते साहेबांनी बघितलं की कुस्त्या. ते बस करा आता. चला चला जाऊ. नाही 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 नाही. साहेबांनी अजून खरी कुस्ती कुठं बघितल्या. आणि खरी कुस्ती म्हणजे कुणाची कुस्ती? राणाची कुस्ती की नाही. होय की नाही. मग राणाची कुस्ती बघाय नको आहे. राणा अरे उतर. तालमीच्या इज्जतीचा सवाल आहे. आणि गावच्या बी. राणाला खेळ की कुस्ती. नाही. अरे नाही काय मर्दा, खिडकी. माऊ राणा झालं सांग की कुस्ती घ्यायला. अरे नाही रे लाडू,
कुस्ती खेळायची ना तर हिम्मत लागते. आता तीच नसेल तर हारणारच. वस्ताद बस करा. उतर की होऊन जाऊ दे, एक डाव खेळ. लाडू नाही जमणार याला. चल. एक अट आहे. हे मी मातीत बी उतरते आणि कुस्ती बी खेळते बघा. पण ते लंगोट घालणार नाही मी. ते चालत असाल तर सांगा. अजिबात नाही. अरे लंगोट नाही तू कुस्ती कसली? ते मी पॅन्टवरच खेळते बघा. ते चालत असेल तर सांगा, लगेच उतरते मी. चालते. काय वस्ताद, गावच्या आणि तालमीच्या इज्जतीचा प्रश्न आहे की नाही? वय म्हणून टाका वय म्हणून टाका. तर काय वय म्हणा असतात. बर ठीक आहे. राणा चल ये उतर मातीत. सांभाळून. बर लवकर ये. आज मी गावासाठी घरासाठी एक चूक करतोय. लंगोट न घालता मातीत उतरतोय. माफी मागतो. तालमीची शान, मातीशी इमान, कुस्तीची जान, घेतो मेहनतीची आन.
हा करा सुरू. मातीची राखी मान तो सच्चा पैलवान अरे कुस्ती ज्याची जान तो सच्चा पैलवान जो वाढवी महाराजाची शान तो सच्चा पैलवान. योगच का हरला? राधा अरे नाक कापलंच माझं. तो थोबट पुन्हा दाखवू नकोस मला. लाडू मी तुला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून. चल घरी. यो हरला कारण यो राणा नाही राज आहे. चल पप्या. ऐके ताडे. माऊ राणा का हरला? अरे लाडू हा खेळ आहे बाळा. कुणीतरी हरणार कुणीतरी जिंकणार एवढं काय त्यात. अरे का हरला राणा? तू नाही ना हरलायस मग जाऊ दे. माऊ राणा कधी हरत नाही, आज कसं का हरला? हे बघ तू हरला नाहीयेस ना, मग आता सोडून देतो विषय. एवढं काही नाही. आणि तो राणाची नाही. लाडू चला. राणा तू का हरला? लाडू मी कुठं हरलोय? मग आता काय झालं? त्या कोल्हापूरच्या पलवानानं तुला हरवलं की? मी हरलो नाही, जिंकलोय. नाही माऊ बघ खोटं बोलतोय. हरलाय का नाही? राणा तू हरला. लाडू मी हरलो नाही, उलट मी जिंकलोय बघ. जेव्हा मी असं हरतो का नाही तेव्हा मी मोठं काहीतरी जिंकलेलं असतंय बघ. चला निघूया आपण. चल लाडू चल.